ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. ते चालू असतं म्हणलं ना मी. काय असतं, एवढा मोठा समाज आहे, हे समाजात चालू असतं. कोणी काय म्हणणं मांडावं, कोणी नाही मांडावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण फक्त समाजासाठी लढतो, गरिबांसाठी लढतो, हे मात्र अंतिम सत्य आहे आणि ते अंतिम सत्य राहणार आहे. आणि आपण काम करताना तेच करायचं असतं. गरिबांच्या हितासाठी आपल्याला किती काम करता येईल एवढं काम आपण करायचं. कोण काय बोलतं आहे, कोण आपल्या विरोधात परिषदा घेतं का, आपल्या विरोधात कोण बोलतं आहे काय, मीडिया चॅनलवर आपण लक्ष द्यायचं नसतं. अनेक जणांचे पोट दुखत असतात, अनेक जणं जळत असतात. ज्यांना कोणाला काही देता आलं नाही तरी पण ते हुशारीत राहत असतात की आम्ही हुशार आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, आम्ही कसे असोत समाजाच्या हिताचे आहेत म्हणून आम्ही काम करतो. ज्याला जे मनाने समजायचं ते समजावं. कोणी मनाने स्वतःला हुशार समजतं आहे, कोणी मनाला ज्ञानी समजतं आहे, मनानंच अभ्यासक समजतात. त्याला कोण काय करू शकत नाही बघा. जसे वेगळे वेगळे व्यक्ती आहेत तसे वेगळे वेगळे विचार आहेत. टेन्शन घ्यायचं नाही. आपण आपलं फक्त गरिबासाठी काम करत राहायचं आणि ते मी करतो आहे. जो कोण समाजाच्या विरोधात जातो आहे त्याला समाज बघून घेतो. ज्याचं त्याचं काम जे ते करतं आहे करून द्या, जाऊ द्या तिकडं. आपण आपलं इकडं समाजाच्या आरक्षणाचं काम करू. आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षण संपवलं. ओबीसींच्या हातात काठ्या नाही तर कोयते आहेत असं लक्ष्मण हाके म्हटलं. काय ओबीसींच्या हातात काठ्या नाही तर कोयते आहेत, तुम्ही आमचं आरक्षण संपवलं. बघू, जाऊ दे बघू. अमित शहा यांनी पोलीस विभागाला असे आदेश दिल्याचं समजत आहे की 1974 नंतर जे काही आंदोलन झाले याला फंडिंग कुठून झाली याबाबत तपासणी करा, याची माहिती काढा. ते काय माहीत नाही मला, मी नाही ऐकलं ते काय ती करी ना. काय होतं, काय करा, ज्याला काय नाही ना डर, स्वच्छ आहेत त्यांना काय भीती हो. काय करायचं तर करू द्या, कोणाला काय करायचं तर करू द्या. तुम्ही आजपासून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाले ते देखील तपासणार होतात, आतापर्यंत काही तपासणी झाली? हो, चालू केलं आहे. हिंगोलीचे येऊन गेलेत, जिथले जिथले वाटलेत. आता लातूरचे येणार आहेत. 2-3 वाजेपर्यंत, जास्तीत जास्त 3-4 वाजेपर्यंत सगळे येऊन जातील. मी ते उद्या बोलणार आहे. ते उद्या बोलणार आहे. काय केलं आहे, कसं करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, हे उद्याचा डाव उद्या. आज फक्त पूर्ण विचारून घेतो आहे कसे दिले आहेत, काय केले आहेत, कशाचे आहेत, काय आहेत. मी 2-3 वाजता विखे साहेबांशी बोलणार आहे या विषयावर. आज मुंबई हायकोर्टात हैदराबाद विद्यापीठाचा जी आर निघाला आहे त्यावर सुनवाई होणार आहे. सरकार आहे ना, मग सरकारने जी आर काढला आहे, सरकारची जबाबदारी आहे समाजाच्या पाठीशी उभा राहणं, त्या जी आरच्या बाजूनं मोठी फौज उभा करणं, वकिलांची, महाधिवक्त्यांची. ती सरकारची जबाबदारी आहे. सरकार काम करल. आमची जबाबदारी आम्ही पाडणार आहेत. आम्ही रक्षण करणार आहेत जी आरचं. आम्ही लढणार आहेत, मराठ्यांना आरक्षण देणार आहेत. आमची इमानदारीची प्रामाणिक लढाई सुरू आहे. काल धाराशिवमध्ये तुम्ही दिल्ली जाण्याचा एक इशारा दिलेला आहे, साधारण त्याबाबत कधी बैठक होणार आहे का? आणि विजय मेळाव्यासंदर्भात देखील तुम्ही भाष्य केलं होतं. हा विजय मेळावा आणि हा दिल्ली दौरा एकाच वेळेस होण्याची शक्यता आहे का? नाही, तिथे वेगळे वेगळे विषय आहेत. दिल्लीला काय मागणी नाही किंवा आमचा काय मोर्चा नाही किंवा काय म्हणतात त्याला, असं काय नाही आहे. काय झालं आहे की आमच्या राजानं, छत्रपती शिवरायांनं अटके फार झेंडे लावलेत. आमचे भाऊ विखुरले गेले त्यावेळेस. महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, गोवा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, तंजावर तिकडं, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, बेळगावे, अशा सगळ्या राज्यात मराठा समाज विखुरलेला आहे. बेटापर्यंत, दीव दमण तिकडच्या बेटापर्यंत अटके फार लोक गेलेत. मग आमचं काम आहे, भाऊ म्हणून खूप दशकानंतर आपण एकत्र आलो पाहिजे. आनंदाचा सोहळा झाला पाहिजे, आपल्या गाठीभेटी झाल्या पाहिजेत. पानिपतच्या लढाई मराठ्यांनी जिंकली. महाराष्ट्रातून इतक्या लांब जाऊन त्या ताज्या खुणा आहेत, त्या जखमा आहेत आमच्या. शेवटी आमचे ते भाऊ आहेत, आम्ही त्यांचे भाऊ आहेत. आम्हाला कडकडून मिठ्या मारायच्यात एकमेकाला. राजस्थानमधला, गुजरातमधला मराठा, मध्य प्रदेशचा मराठा, दिल्लीचा मराठा, बेळगाव, कर्नाटकचा मराठा, आम्हाला एकमेकाला एका जागेवर कुठंतरी भेटणं गरजेचं आहे. आम्ही भेटून कडकडून मिठी मारणार आहेत. चुलता पुतण्याला भेटणारे, आई मावल्या एकमेकाला भेटणार आहेत. आमचे भाऊबंद एकमेकाला भेटणार आहेत.
आम्ही सख्य रक्ताचे भाऊ आहेत. 27-28 करोड क्षेत्रीय मराठा या देशावरती. त्यांना आपण भेटलं पाहिजे. कधी भेटायचं सदन कधी होणार आहे तुमची? आणि ही तारीख करू आम्ही डिक्लेअर. त्याला वेळ लागणार आहे. एकंदरीत या भेटीचं नियोजन कसं असणार आहे? याच्यात बलोचचे मराठा पण सहभागी असणार. सगळे देशात जेवढे मराठी देशाच्या बाहेरचे पण येतील, पण देशातले अधिवेशन होणार आहे. मराठ्यांचं एक दिवस आम्ही सभा घेणार आहेत. ती सभा घेणार आहेत आम्ही. मराठा समाज एकत्र जमणार आहे. बघितलं पाहिजे हो, आपला तेजस्वी ध्वज, भगवा ध्वज तेजानं फडकतो आहे. दिल्लीवरती ध्वज फडकला, आटके पार झेंडे लावले. आपल्या राजांचे पाऊल कुठल्या भूमीला लागले, पवित्र भूमी झाली. त्या भूमीचं नतमस्तक झालं पाहिजे आपण. आणि हमेशाच जीवन जगतो. काम हमेशाचे, नोकऱ्या हमेशाचे आहेत, व्यवसाय हमेशा आहेत. पण लग्न सोहळा असो, एखादी गावची यात्रा असो, आपण किती लांब लांब पांगल्याला असलो तरी त्या दिवशी आपण आपल्या गावात येतो. आपले पाहुणेरावळे भेटतात, मित्र भेटतात, आपले नातेवाईक भेटतात, आपले भाऊकी भेटते, भाऊ भेटतात. सगळे नातेसंबंध एकत्र आपण कडकडून मिठ्या मारतो. एकमेकाला आपण विचार शेअर करतो, विचार मांडतो. आपण एकमेकाला बोलतो, ओळखी होत्यात. त्यातून आपल्याला प्रगती पण कळती. त्यांची प्रगती काय, आपली प्रगती काय, आपण एकमेकाला काय मदत केली पाहिजे. सुखादुःखात आपण एकमेकाच्या राज्यातले मराठी गेलो पाहिजेत. अनेक सुखदुःख वाटून घेता येतात. प्रगतीकडे जाता येतं, शेतकऱ्यांनाही जाता येतं, व्यवसाय करणाऱ्याला सुद्धा जाता येतं. त्यांचे व्यवसाय काय, आपले व्यवसाय काय. कारण हरियाणातून याला व्यवसाय महाराष्ट्रभर जातो. तिथल्या व्यवसायातून जे उत्पादित केलं जातं कंपन्यातून देशभर जातं. मग तो व्यवसाय कोणचा, आणि मग आपल्याला ते माहीत होतं हे आपला व्यवसाय आहे. आणि हे तर आपल्यापर्यंत येतं आहे, आपल्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं कोणाचं काय उत्पादन होतं आहे कंपन्यातून, कोणाचे व्यवसाय काय, त्यांच्या शेत्या कशा, आपल्या शेत्या कशा. म्हणजे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांना अडचणी काय येतात, मग आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांनी आपल्याला केली पाहिजे. आपण तर सख्खे भाऊ आहेत पण माहीत नाहीत. जवळून एकमेकाला खेटून बी गेलोत, ओळख नसती, माहीत नसतं, कधी गाठ भेट नाही, काय कळणार आहे. एकमेकाला कळलं आपुलकीनं एकमेकाला जवळ करतो. हे आपुलकीचं नातं जोडणार आहेत आम्ही. माणुसकीचं जे आपुलकीचं नातं म्हणतात ना, आपलेपणाचं आपुलकीचं नातं, ते देशभर आम्ही जोडणार आहेत. आणि देशातला मराठा तुम्हाला एक दिवस जगाच्या पाठीवर दिल्लीत एकत्र दिसणार. आणि इतक्या ताकदीनं दिसणार की ना हरियाणाचा मराठा घरी झोपणार आहे त्या दिवशी, ना महाराष्ट्रातला, ना मध्य प्रदेश राजस्थानचा, बिहार, उत्तर प्रदेश, गोवा, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कुठलाच मराठा तुम्हाला दिसणार नाही आहे घरी झोपल्याला. मग तो आसाम असो, तो हिमाचल असो, जिथपर्यंत मराठी पांगलेले आहेत तिथपासूनचे सगळे मराठी तुम्हाला एक दिवस तारीख डिक्लेअर केल्यावर दिल्लीत दिसणार. पाटील, आंतरवलीच्या ज्या मैदानावर सभा झाली होती त्यापेक्षा भयावह चित्र असं देशातले मराठी आहेत भाऊ. ते का आता साधी गोष्ट आहे का. महाराष्ट्रातले सगळे मराठी दिल्लीला जाणार आहेत आपल्या भावाला भेटायला. मग सगळे राज्यातले तिथं येणार आहेत. आता बेळगावचा प्रश्न आहे उदाहरणार्थ, हरियाणाचा प्रश्न आहे, राजस्थानचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशच्या मराठ्यांचा प्रश्न आहे, गोव्यातल्या मराठ्यांचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आहेत वेगळे वेगळे. तामिळनाडूमध्ये मराठा खूप आहे, आंध्रामध्ये आहे, तेलंगणात आहे. हे सगळे मराठी एकमेकाला तिथं भेटणार आहेत. आणि इतके मोठे मराठी एकत्र येतात म्हणल्यावर हे जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार आहे की ती शक्ती डोळे पांढरे करणारी असणार आहे. पाटील, मराठ्याने अटकेपार झेंडे लावले होते, तसंच आता बलोचमध्ये सुद्धा बघितलं पाहिजे हो. आपण नुसतं इतिहास सांगून आणि ऐकून नाही चालत. आपण बघितलंच पाहिजे प्रत्यक्ष जाऊन हे इथं हे होतं. दुसऱ्याची शेती बघितल्यावर आपल्याला कळतं आपण सुद्धा अशी शेती केली पाहिजे. दुसऱ्याचा व्यवसाय बघितल्यावर आपल्याला वाटतं असा व्यवसाय आपण पण केला पाहिजे. दुसऱ्याची नोकरी बघितल्यावर आपल्याला त्याच्यातून ज्ञान मिळतं, मग आपणही ती नोकरी केली पाहिजे. ही भावना होती प्रत्येकाची. आपण जसे विचार असेल तसं वागतो. त्यांची शेती प्रगती आपली प्रगत करू, त्यांचा व्यवसाय प्रगती आपण करू, त्यांची नोकरी आपण करू, त्यांचे व्यवसाय काय आहेत, आपले काय आहेत, आपण कोणचे करायचे, आपण शेतीत किती काबाड कष्ट केलं पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. ते व्यवसायात लाजत नाही तर शेतीत काम करताना, मग आपण मराठ्यांनी का लाजायचं. एकमेकाला सांगू शकतो आपण. सगळे विषय सांगितले मी तुम्हाला, शिक्षणाचा असो, व्यवसायाचा असो, उद्योग क्षेत्राचा असो, सामाजिक असो किंवा सांस्कृतिक असो, खेळाची पद्धत असू द्या. हरियाणात वेगळे खेळ, महाराष्ट्रात वेगळे खेळ, दिल्लीत वेगळे, कर्नाटकमध्ये वेगळे. आपण कुठंतरी एकमेकाला शेअर केलं पाहिजे, तेव्हा आपण प्रगतीकडे जातो. नुसतं असंच नाही. आता बघा तुम्ही काय केलं, लोक परदेशात शेती बघायला जातात. परदेशात आपलेसुद्धा हे कारखानदार परदेशात जातात. त्यांच्याकडे साखर निघती, ऊस आहे, तरी जातात का नाहीत. वेगळ्या वेगळ्या व्हरायट्या काय, प्रगती व्यवसायात कशी करायची,
म्हणून आपण सुद्धा शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे आपलं स्वराज्य कुठपर्यंत, प्रत्येक स्वराज्याच्या टप्प्यावर प्रदेशात वेगळ्या वेगळ्या प्रांतात कसे कसे बदल आहेत, काय त्यांनी व्यवसायात बदल केला, त्यांचे रस्ते कसे, आपले कसे, त्यांच्या शेत्या कशा, आपल्या कशा, ती काय प्रगती नेमकी त्यांनी व्यवसायात केली, उद्योगात केली, शिक्षणात केली, संस्कृतीमध्ये केली, काय काय बदल केलेत, आपण काय काय केले पाहिजेत. एकच हट्ट धरून आणि इतकं अडाणीसारखं राहून आपण मागं राहू सगळ्याचे, बाकीचे पुढं जातील. त्याच्यामुळं आता युग वेगळं आहे. आपण प्रवाहाप्रमाणे बदलायचं आणि आपण स्वतःच ज्ञान घ्यायचं, दुसऱ्याला विचारायची गरज नाही, आपण स्वतःच जायचं. काय होतं, लय झालं तर एक रात्र आणि एक दिवस लागतो तिथं जायला रेल्वेत बसल्यावर. काय त्याला दाना जायचं, सगळं बघायचं. आपले भाऊ एकमेकाला भेटतात आपल्याला, आणि आपल्याला मात्र मी ते करणार आहे, देशातला मराठा एकत्र आणणार. पाटील, आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्याची जी मागणी होती त्यावरच आता बंजारा समाजाकडून सुद्धा ओबीसी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात जाण्याची मागणी होती. काल बंजारा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जालन्यात. त्या आंदोलनाचं निवेदन सुद्धा पंकजा मुंडे यांनी स्वीकारलेलं नाही आहे, आणि त्यावर पंकजा मुंडे असं म्हणाले की मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाही आहे की त्यांना आरक्षण देईल म्हणून. बंजारा समाजाचं निवेदन त्यांनी स्वीकारलं नाही, अवघड आहे. ज्यांचं आरक्षण घेऊन मोठे व्हायचं त्यांचं निवेदन स्वीकारायचं नाही तर ऐकायला सुद्धा व्यवस्थित वाटत नाही. असंही वक्तव्य केलं त्यांनी, मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाही आहे. बरं, बंजारा समाज तरी सावध होईल की आपण ज्यांना मोठं केलं, ज्यांच्यावरती माया करत होतो, प्रेम करत होतो, आपल्या ताटातलं ज्यांना दिलं तेच आज आपलं ताट कोरडं पाडायला निघालेत, तेच आपल्याला संपवायला निघालेत. बंजारा समाजाचं काय म्हणूयात त्याला आपण, डोकं ठिकाणावर आलं तर बरं होईल आणि येईल. मराठ्यांचं आलं, हे असल्या वक्तव्यावरून, असल्या बोलण्यावरूनच मराठी एक झाले. त्यांनी आता समजून घेतलं तर बरं होईल. नुसतं राजकारण आणि नेत्यासंग फोटो काढायपुरतं प्रेम काय कामाचं नाही, हे बंजारा समाजानं सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसतं आपण त्यांना आपलं म्हणतो, पण ते तुम्हाला आपलं म्हणतात का हे सुद्धा बघायला पाहिजे. आम्ही बघितलं आमचे नेते आणि गरीब मराठे आपल्याला ते आपलं म्हणतात का, आपलं म्हणले तर तो आपला नाही, तर आपला असून आपला नाही, या भूमिकेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळेच एक झाले. तसं आता तुम्ही आपलं म्हणून त्यांना तुमच्या ताटातलं दिलं आणि आज ते तुम्हाला आपलंच म्हणत नाही आहेत, आणि तुम्ही हे खरं मागंच ओळखायला पाहिजे होतं. ज्या अर्थी तुमचे 5%तलं 2.5% त्यांना दिलं, त्याच वेळेस त्यांचे सगळे नोकऱ्याला लागले, शिक्षणात गेले, आणि बाकी सगळ्या जागा बंजारा समाजाच्या त्यांनीच खाल्ल्या पुऱ्याच्या पुऱ्या. थोड्याफार त्यांना दिल्या असतात आपल्याला म्हणता आलं असतं त्यांच्या जीव होता म्हणून. म्हणजे याचा अर्थ बंजारा समाजाने ओळखायला पाहिजे, आपलं आरक्षण घेऊन आपल्या जागा खाल्ल्या, 2.5% त्यांनीच खाल्ल्या, त्यांचेच पुढं नेले, आपलं एक माणूस पुढं नेला नाही, मग आपलं कसं, हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आम्हाला काय, आम्ही खंबीर आहेत आमच्या अंगावर आल्यावर, पण आमचं सांगणं कर्तव्य आहे आणि हे समजून घेणं बंजारा समाजानं गरजेचं आहे. आणि त्यांना पटलं पाहिजे ते की हो हेच खरं आहे. आमचं खाऊन आमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं आरक्षण मागं घेतलं पाहिजे. हो, त्यांनी बंजारा समाजाने त्यांनी ज्याला कोणाला आरक्षण दिलं, ते कोणाला दिलं मला नाही माहीत, ज्याला कोणाला 2.5% दिलं ते त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे. बंजारा समाजाचं 5% आरक्षण बंजारा समाजाला पाहिजे म्हणून त्यांनी ते माघारी घेतलं पाहिजे. तशा याचिकासुद्धा बंजारा समाजाने दाखल केल्या पाहिजेत की आमचं आरक्षण आम्ही आणि ते एक नाही आहेत, त्याच्यामुळं आमचं आरक्षण त्यांना खोटा अध्यादेश काढून किंवा खोटा JR काढून किंवा खोटा वेगळा प्रवर्ग तयार करून दिलं होतं, ते आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि सरकारने सुद्धा ते रद्द करायला पाहिजे. त्याचीसुद्धा श्वेतपत्रिका काढायला पाहिजे. आमची श्वेतपत्रिका मागत आहेत ना, बोगस कुणबी म्हणजे श्वेतपत्रिका काढा. तर मग आता हे 2.5% बोगस आहे, दुसऱ्याच घेतलं. तुमचा आणि त्यांचा तर एक नाही आहेत, तुम्ही तुमची चालरीती एक नाही, तुमचा वेशभूषा एक नाही, तुमचे सणवार एक नाहीत, बोलीभाषा एक नाही, तुमचा राहणीमान एक नाही, तुम्ही व्यवसाय तुमचे एक नाहीत, तर मग तुम्ही कसे एक. त्याच्यामुळं सरकारनं ती श्वेतपत्रिका काढायला पाहिजे, हे जर एक नाही त्यांना आरक्षण दिलं कसं, आणि ते रद्द करायला पाहिजे. आणि बंजारा समाजाने सुद्धा त्यांचा 2.5% माघारी घेतला पाहिजे. आणि आत्तापर्यंत जे खाल्लं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या संपत्त्या सगळ्यांचे जप्त करून जेलमध्ये टाकलं पाहिजे. कारण खोटं आरक्षण खोटं बोलून घेतलं, आम्ही ते एक आहेत असं दाखवलं, तसा कायदा बनविला का JR काढला हे बघावं, आणि तो रद्द करून सरकारची फसवणूक केली, बंजारा समाजाची फसवणूक केली म्हणून सरकारने गुन्हे दाखल करून त्यांच्या संपत्त्या जप्त करायला पाहिजेत आणि त्यांना जेलला टाकायला पाहिजे सगळ्या. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.